सुप्रभात मुलांनो. आज आपण चंपकची एक छोटीशी गोष्ट शिकणार आहोत आणि या गोष्टीचं नाव आहे चंपकला शाब्बासकी मिळाली. चंपक डोंगरगावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकला गाव आवडायचे. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. तो मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामांनी मदत केली. चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. पिवळी धमक गोड केळी मुलांना आवडू लागली. एके दिवशी एका मुलाने केळी घेतली. त्यातील एक केळी खाऊन साल सडकेवर टाकली. मागून आलेले आजोबा सालेवरून घसरले. पडता पडता सावरले. चंपक धावत मदतीला गेला. आजोबांना बाजूला नेऊन बसवले. पाणी दिले. चूक मुलाने केली, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली. आजोबांनी शाब्बासकी दिली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. केळी खाऊन लोक साल कचराकुंडीत टाकू लागले. नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली. सडक साफ राहू लागली. चंपकला आनंद झाला. तर मुलांनो, अशी आहे चंपकची गोष्ट. या गोष्टीतून हे समजते की चंपक डोंगरगावी राहायचा. शहरात तो शिकायला गेला. त्याच्या मामाचे नाव सुरेश मामा असे होते. चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. चंपकने आजोबांची मदत केली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. नगरपालिकेची गाडी कचरा घेऊन जाऊ लागली.